ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवार यांचा आज वाढदिवस असून दिल्लीमधल्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। बैठकीच्या निमित्तानं अजित पवार आणि सुनेत्रा पवार सुद्धा दिल्लीमध्येच आहेत। अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देणार का याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचे पोस्टर्स जे आहेत ते झळकलेले आहेत। आपण पाहतोय दिल्लीतले पदाधिकारी असतील, म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी, त्याचबरोबर राज्यातले पदाधिकारी, त्यांच्या वतीने ही पोस्टर्सबाजी करण्यात आली। आणि पोस्टरवर आपण जर पाहिले तर भारतीय राजकारणातले चाणक्य, त्याचबरोबर शेतकरी नेते, विकास पुरुष अशा पद्धतीनं शरद पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय ज्या दिल्लीतल्या पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं देखील त्यांना शुभेच्छांचे पोस्टर्स देण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं हेच आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या देखील राजधानी दिल्लीतच आहेत। त्यामुळे आज वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवार, सुनेत्रा पवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार का याची एक राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता आहे। कारण बैठकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहेत। महत्त्वाचं हेच आहे की मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे, त्यामुळं बैठक करण्यासाठी अजित पवार दिल्लीत आलेले आहेत। काकांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे 6 जनपदवर दाखल होतात का याची उत्सुकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी।